गीत ते झाले, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी, हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जुळून ये. ओके, तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल सुनील सोनवणे ऑफिशियलवर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण मंगल परिणयवरती बनवलेला आहे. मित्रांनो, आता जे आहे लग्नाचा सीझन चालू झालेला आहे आणि लग्नाच्या व्हिडिओसाठी खूप जणांची जे आहे ऑर्डर वगैरे असते. ओके, तर हा व्हिडिओ मी जसा बनवला, इंस्टाग्रामला अपलोड केला, तर याच्यावरती भरपूर व्ह्यूज आले आणि याच्यामधून मला ऑर्डरसुद्धा मिळाली. तर तुम्हीसुद्धा अशाच प्रकारचे व्हिडिओ जे आहे ते क्रिएट करून तुम्हालासुद्धा ऑर्डर मिळून तुम्ही सुद्धा चांगले पैसे कमवू शकता. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तिथून तुम्ही हे सर्व मटेरियल जे आहे ते आधी डाउनलोड करून घ्या. ओके, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. ओके, तर चला मित्रांनो, तुमचा जराही वेळ वाया न घालवता आपण आपल्या आजच्या एडिटिंगला सुरुवात करूया. Audio Jungle. ओके, तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करणार आहोत. तर सर्वात अगोदर तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेल्या मेसेजवरती मिळून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोड करून हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. ओके, तर सर्वात अगोदर मित्रांनो, ॲप्लिकेशनला जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला एक प्रोजेक्ट दिलेला आहे. तो प्रोजेक्ट तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं प्रोजेक्ट दिसत आहे खालती, इथं तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्ही इम्पोर्ट केलेले जे प्रोजेक्ट असतील तुमच्यासमोर शो होऊन जातील. तर सर्वात अगोदर मित्रांनो, हा जो प्रोजेक्ट दिसत आहे तुम्हाला, हा प्रोजेक्ट अशा प्रकारे ओपन करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपण हे जे सॉन्ग वगैरे जे आहे ते एडिट करून दिलेलं आहे, म्हणजे याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे आणि हा असाच प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर मित्रांनो, आता इथं करायचं काय, तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही. जसा हा प्रोजेक्ट इम्पोर्ट कराल तर आता मी जे फॉन्ट यूज केलेले आहेत ते फॉन्ट तुमच्याकडे नसू शकतात. तर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस शो होऊन जाईल. तर सर्वात अगोदर मित्रांनो, मी जे फॉन्ट यूज केलेले आहेत ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ते फॉन्ट तुम्हाला सर्वात आधी डाउनलोड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर ते तुम्हाला अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. आता खूप जणांना जे आहेत ते फॉन्ट ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्टसुद्धा करता येत नाहीत. तर फॉर एक्झाम्पलसाठी मी जे आहे तुम्हाला फॉन्ट कसे इम्पोर्ट करायचे ते इथं तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर आता मित्रांनो, इथं हे बघू शकता वरच्या जे 2 लेअर आहेत हे फॉन्टची लेअर आहे. ओके, तर ते फॉन्टची लेअर तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहे. एडिट टेक्स्टवरती जायचं आहे. एडिट टेक्स्टवरती आल्यानंतर इथं जे आहे मित्रांनो फॉन्टचं नाव तुम्हाला शो होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे या एरोवरती क्लिक करायचं आणि व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे. अशा प्रकारचे तुमच्या मोबाईलमधले जे फॉन्ट असतील तुम्हाला दिसतील. त्यानंतर वरती 3 डॉट दिसत आहेत, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं सर्वात खाली जे आहेत इम्पोर्ट फॉन्ट म्हणून लिहिलेलं आहे. तर त्याच्यावरती अशा प्रकारे तुम्हाला टॅप करायचं आहे आणि ज्या फोल्डरमध्ये तुम्ही हे फॉन्ट डाउनलोड करून ठेवलेले आहेत, आता मी जे आहे ते एका फोल्डरमध्ये ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर मी तेच तुम्हाला इथं दाखवतो. ठीक आहे, तर इथं फोल्डर शोधायला थोडं मला टाईम लागेल. ठीक आहे, ओके, तर इथं डाउनलोड फोल्डर दिसत आहे मित्रांनो. इथं जे आहे मी याच्यामध्ये जातो आणि इथून जे आहे ते मी या फोल्डरमध्ये जे आहेत इथं बघू शकता हे वेडिंगचं ॲप्लिकेशन आहे. तर इथं बघू शकता हे जे फॉन्ट आहेत अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आहेत, हे 2 फॉन्ट, आणि सिलेक्टवरती टॅप करायचं आहे. तुमचे फॉन्ट जे आहेत ते इम्पोर्ट होऊन जातील. आता हे इम्पोर्ट झाल्यानंतर हे फॉन्ट जे आहेत मित्रांनो सर्वात खालती येऊन जातील. ठीक आहे, ओके, तर इथं जे आहेत ते फॉन्ट
माझे इम्पोर्ट झालेले आहेत, ते मी परत केले त्याच्यामुळे ते झालेलं नाही. ऑलरेडी मी इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. ठीक आहे. तर हे फॉन्ट जे आहेत ते तुम्हाला सर्वात खालती शो होतील. ओके. त्यानंतर मित्रांनो इथं आल्यानंतर तुम्ही इम्पोर्टचं बटन दाबायचं आहे. ठीक आहे. इम्पोर्टवाल्या बटनवरती आल्यानंतर तुम्हाला सिम्पली इथं सर्च करायचं आहे फॉन्टचं नाव. तर इथं आपण एकदा फॉन्टचं नाव जे आहे ते बघून घेऊया. ठीक आहे. तर K101 या फॉन्टचं नाव होतं. ठीक आहे. तर इथं मित्रांनो हा जो आहे बोल्टवाला फॉन्ट जो आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता हे मराठीमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. आता मित्रांनो हे जे आहेत कोड जे आहेत ते मी काढलेले आहेत. ठीक आहे. परत आपण आता त्याच्या खालची जे लेअर दिसत आहे त्याच्यावर ते सुद्धा तुम्हाला मी या शेप फॉन्टमध्ये कन्वर्ट करून दाखवतो. आता हे जे फॉन्ट आहेत मित्रांनो ते शेप फॉन्ट आहेत. ओके. तर ह्याच्यावरती टॅप केलं त्यानंतर या एरोवरती क्लिक करायचं आहे. इथं व्ह्यू ऑल फॉन्टवरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे FELLI फॅलिसिटी हा फॉन्ट आहे. तर इथं बघू शकता हा फॉन्टसुद्धा इथं याच्यामध्ये कन्वर्ट झालेला आहे. ओके. तर इथून तुम्ही याला अशा प्रकारे मूव्ह करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो हे तर झालं आपलं म्हणजे फॉन्ट वगैरे इम्पोर्ट करायचं याच्यातून. आता मित्रांनो खूप जणांना जे आहे ते कोडसुद्धा काढता येत नाही आहेत कोड. ठीक आहे. तर आता हे कोड कसे काढायचं तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला एक ॲप्लिकेशन लागेल. त्याचं नाव आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर. ओके. तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आपल्या प्ले स्टोअरवरून सुद्धा तुम्ही इझिली हे ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. आता मित्रांनो हे जे फॉन्ट आहेत ते आहेत कृतीदेव. म्हणजे कृतीदेवचे आपल्याला कोड जे आहेत ते काढायचे आहेत. तर कृतीदेव जे आहे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथं तुम्हाला जे पण नाव हवं असेल ते तुम्हाला इथं मराठीमध्ये टाईप करायचं आहे. ओके. तर आता इथं जे आहे भवतु सब्बमंगलम आहे. तर एक्झाम्पलसाठी मी जे आहे मित्रांनो इथं मंगल परिणय जे आहे ते त्याचे फॉन्ट काढून घेतो. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात ते समजेल. तर इथं मी मंगल परिणय जे आहे ते मराठीमध्ये टाईप केलं आहे. आता त्याच्या खाली बघा इथं युनिकोड टू कृतीदेव आहे त्याच्यावरती टॅप करायचं आहे. तर म्हणजे याचे कोड जे आहेत ते इथं खाली निघून येतील. तर त्यानंतर इथं राईट साईडला कॉपीचं ऑप्शन दिसत आहे. या बटनावरती टॅप करून ते कोड जे आहेत ते कॉपी करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता मित्रांनो इथं आता फॉर एक्झाम्पलसाठी तुम्हाला जे आहे भवतु सब्बमंगलमच्या जागी समजा कुठलंही पण नाव असू शकते. म्हणजे आता आपण मॅरेज व्हिडिओ बनवत आहे म्हणजे वेगवेगळेच नाव असतील. ठीक आहे. तर आता इथं बघू शकता बनसोडे व घरडे परिवार तर्फे आग्रहाचं निमंत्रण हे नाव चेंज करायचं असतं. त्यानंतर उपासक उपासिकेचं नाव चेंज आपल्याला करायचं असतं. ठीक आहे. तर इथं तुम्हाला आता हे भवतु सब्बमंगलम जे आहे ठीक आहे ती लेअर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे भवतु सब्बमंगलमची. इथं एडिटवरती जायचं आहे आणि इथं जे आहे अशा प्रकारे हे सिलेक्ट करून इथं जे आपण कॉपी केलेले कोड होते ते इथं पेस्ट करायचे आहे. तर इथं बघू शकता हे फॉन्ट जे आहेत ते मंगल परिणयमध्ये इथं कन्वर्ट होऊन जातील. ठीक आहे. तर अशाच प्रकारे मित्रांनो जे आहे तुम्हाला कोड काढून घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर इथं मी कोड काढून घेतले आहेत पण मी इथं नेक्स्ट करतो कारण की आपल्याला जे आहे इथं हे हवं आहे भवतु सब्बमंगलम. ठीक आहे. ओके. तर इथं अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा प्रोजेक्ट जो आहे तो एडिट करून घ्यायचा आहे. हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो एकदम परफेक्टलीरित्या हा प्रोजेक्ट सेट करून दिलेला आहे. काही निमित्तानं जर तुमचे मीडिया मिस होत असेल तर ह्याच्यामध्ये यूज झालेलं सर्व मटेरियल जे आहे ते मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला करायचं काय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधलं मटेरियल जे आहे ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. फॉन्ट वगैरे इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर हा प्रोजेक्ट जो आहे तो तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमधून एडिट करून म्हणजे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. म्हणजेच तुम्हाला अडचण काय येणार नाही. तुमचे हे जे फॉन्ट अलाइट मोशनमध्ये इन्स्टॉल असल्यामुळे तुमचं हे जे आहे मराठीमध्येच तुम्हाला शो होऊन जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये काही शेप फॉन्टसुद्धा आपण वापरलेले आहेत. ठीक आहे. तर आता राहिला प्रश्न मित्रांनो इथं फोटोचा. ठीक आहे. तर फोटो वेगवेगळ्या साईजमध्ये असू शकतात. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे इथं कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन स्टारवाला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि इथं मटेरियलवालं जे फोल्डर असेल मित्रांनो ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर फॉर एक्झाम्पलसाठी इथं जे आहे ते मी अशा प्रकारे हा फोटो जो आहे तो इथं ॲड करून घेतला आहे. याची साईज मित्रांनो दोन्ही बोटाच्या सहाय्याने तुम्ही इथं कमी जास्त करून घेऊ शकता. ठीक आहे.
आणि फोटोला जे आहे ते रिसाईजमध्ये बरोबर सेट करून एकदम परफेक्टलीरित्या अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही आणखी इथं याल तर इथं मुलाचा फोटो जो आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथं आलो, प्लस बटनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे आणि इथून मुलाचा फोटो जो आहे तो आपण ॲड करून घेतलेला आहे. ठीक आहे. मुलाच्या फोटोला सुद्धा तुम्हाला जेवढी साईज हवी आहे दोन्ही बोटाच्या सहाय्याने तुम्ही इथं घेऊ शकता, साईज मोठी करू शकता. ठीक आहे. त्यानंतर लेअर कमी पडत असेल तर लेअर जे आहे ते तुम्हाला अशा प्रकारे समोरच्या बिटमार्कपर्यंत वाढवून जिथं आपलं हे आहे याच्यावरती घेऊन यायचे आहे. ठीक आहे. आता मित्रांनो इथं जे आहे या फोटो आपण जो फोटो ॲड केलेला आहे त्याला सिलेक्ट करून अशा प्रकारे याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. मुलाचा फोटो जो ॲड केलेला आहे त्या मुलाच्या फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे तो पेस्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हा फेडचा इफेक्ट आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो जे आहे तुम्हाला हा व्हिडिओ बनवून घ्यायचा आहे. आता मित्रांनो इथं हा फोटोसुद्धा मला चेंज करायचा आहे. तर फोटोवरती गेलं, कलर अँड फिल्ड्सवरती जाऊन इथं स्टारवाला ऑप्शन सिलेक्ट केलं. इथं मी दोघांचा फोटो जो आहे तो इथं सिलेक्ट करून घेतला. ठीक आहे. त्यानंतर फोटोची साईज जी आहे त्या दोन्ही बोटाच्या सहाय्याने तुम्हाला लहान करून घ्यायची आहे. म्हणजे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही इथं साईज जे आहे ते सेट करू शकता. त्यानंतर सर्व हे जे आहे मित्रांनो मंगल परिणय वगैरे अशा प्रकारे एडिटेबल आहेत सगळे जे आहेत ते. ह्याच्यामध्ये तुम्हाला कोड काढून जे आहे ते अशा प्रकारे एडिट तुम्ही इथं करू शकता. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे समजला असेल. जर काहीही समजण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेज करू शकता आणि जो काही प्रॉब्लेम असेल तो मी सॉल्व करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचं सर्व एडिट वगैरे फोटो वगैरे ॲड करून झाल्यानंतर व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर एक्सपोर्ट करण्यासाठी हे जे हा जो ॲरो दिसत आहे ॲरोवरती क्लिक करायचा आणि व्हिडिओला जे आहे ते एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ओके. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ओके. तर चला मित्रांनो मी परत भेटतो अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय.